नमस्कार, माझं नाव प्रदीप प्रदीप डिंगरे. मी महाराष्ट्रामध्ये राहतो. महाराष्ट्रामध्ये पुण्यामधून बिलॉंग करतो. मी जॉब सिकर विजासाठी पोर्तुगल जॉब सिकर विजासाठी मी अप्लाय केलं होतं. त्यासाठी मला पूर्ण 6 महिने लागले होते. सिकर विजा हा असा आहे की आपल्याला 4 महिन्यासाठी भेटतो. 4 महिन्यामध्ये आपल्याला इथे जॉब सर्च करून त्यासाठी जॉब सर्च करून आपण ते डॉक्युमेंट आपण गोळा करून इथे आयमा म्हणून एक गव्हर्नमेंट सेंटर आहे, जसं की आपल्या इथे एम्बेसी असते तसं तिथे जाऊन आपण ते सबमिट करून आपल्याला 4 महिन्यामध्ये आपल्याला इकडचं रेसिडेन्स मिळू शकतो. आणि हे इझी आहे जॉब सिकर विजासाठी. मी जानेवारीमध्ये मला या विजाबद्दल कळालं होतं आणि मी अप्लाय केलं होतं. तेव्हा सगळ्या डॉक्युमेंट गोळा करणे आणि हे करणे मला तरी 6 महिने तरी लागले होते. आणि जेव्हा मी फाईल सबमिट केली 27 मेला मी VFS मध्ये जाऊन गोवामध्ये जाऊन मी ती फाईल सबमिट केली होती. आणि त्यासाठी त्यांनी व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी 60 दिवस घेतले होते. आणि या पिरियडमध्ये मला काही इन्फॉर्मेशन पाहिजे होती, तर ते पोर्तुगलमध्ये मी असंच युट्यूब वरती मी सर्च करत होतो की काय माहिती मिळते का. तर त्यामध्ये भारती रामचंदानी म्हणून एक आहेत, त्यांचा मी चॅनल सर्च केला आणि त्यांचे जे व्हिडिओ मी बघितले आणि मग त्यांना मी कॉन्टॅक्ट केला. तर तेव्हापासून मी कॉन्टॅक्ट मध्ये आहे. आणि तसं म्हणायला गेलं तर त्यांच्यामुळे मी इथं आहे. मी का निवडलं, कारण की इकडे आपले डॉक्युमेंट्स जे आहेत ते आपले लवकर होतात. जॉबला थोडासा वेळ लागतो पण भेटतो, असं नाही की ते थोडं शोधावं लागतं पण भेटतं. पण इथे तुमची जे काय डॉक्युमेंट्स आहेत किंवा काय आहे रेसिडेन्शियल आहे, तुम्हाला 1-2 वर्षाचं रेसिडेन्स लवकर मिळून जातं या जॉब सिकर विजा थ्रू. त्यासाठी मी जॉब सिकर विजा हे केला. आणि लिगल आहे, जास्त पैसे द्यावे लागत नाहीत. आपल्याला शो पण कमी करावा लागतो. शो आपल्याला जे फंड्स आपल्याला दाखवायचे आहेत ते पण आपल्याला कमी आहे तिथे. म्हणजे 5.5 लाख आपल्याला इंडियन करन्सीनुसार आपल्याला दाखवावे लागतात. डॉक्युमेंट्स आपले आहेत, पासपोर्ट आहे, करंट जे आहेत ते म्हणजे तुम्ही कुठे जॉब करता त्याचं तुम्हाला एक सर्टिफिकेट असेल किंवा तुमच्याकडे ऑफर लेटर असेल त्याचं, आणि 3 महिन्याची पे स्लिप म्हणा, किंवा तुमची पे स्लिप जर नसेल तर तुम्ही कॅश सर्टिफिकेट पण दाखवू शकता. आणि पीसीसी मेन आहे. पीसीसी तुम्हाला अप्लाय करावं लागतं. अपोस्टाईल तुम्हाला दिल्लीमधनं अपोस्टाईल करावं लागतं. आणि बाकी काही डॉक्युमेंट जे आहेत ते इकडे म्हणजे पोर्तुगलच्या रिलेटेड डॉक्युमेंट्स आहेत ते. पोर्तुगलमध्ये तुम्हाला तुमच्या स्किल वरती इकडे काम खूप अवेलेबल आहे. जसं की तुम्ही कुठं तिकडं आपण आपल्या भारतामध्ये कुठं मी हॉटेल मॅनेजमेंट माझं स्टडी कम्प्लीट केलं आणि त्याच्यानंतर मी तिकडचा जो एक्सपिरियन्स आहे तो मी इकडं यूज करतोय. तर त्या बाबतीत तुमच्या रिलेटेड तुम्ही जॉब इकडे आल्यानंतर तुम्ही सर्च करू शकता. असं नाही की तुमच्या इंडस्ट्रीनुसार म्हणजे तुम्ही कमी शिकलेला आहात किंवा काय, तर याच्यावरती काही इफेक्ट होत नाही. तुम्ही ऍटलिस्ट डिप्लोमा जरी केला असेल तरी तुम्ही या विजाला अप्लाय करू शकता. आणि तुमच्याकडे जर टॅलेंट असेल, काही स्किल असतील तर ते तुम्ही इथे येऊन म्हणजे त्या ह्याच्यामध्ये तुम्ही जॉब करू शकता. येण्यासाठी मी जे काही व्हिडिओज बघितले होते माझ्या रेस्टॉरंट म्हणजे हॉटेल इंडस्ट्रीनुसार मला जॉब कुठं बघायचा आहे त्यानुसार मी काही व्हिडिओ बघितले होते. तर त्यासाठी मी फारो म्हणून एक प्लेस आहे. फारो त्या प्लेसवरती जाण्यासाठी मी जे काही अकोमोडेशन आहे, राहण्याची सोय आहे, त्यासाठी मी हॉस्टेल बुक केलं होतं. मी स्टार्टिंगला 20 दिवसाचं केलं होतं, कारण की तिथे राहून मला जॉब शोधणं वगैरे तुम्ही 20 दिवसाचं करू शकता, 1 महिन्याचं करू शकता. इथं अराउंड जर बघायला गेलं तर हॉस्टेलला 15 युरो दिवसाचे आहेत. त्यानुसार तुम्ही इथे राहण्याचा खर्च मी तुम्हाला सांगितलं 15 युरो दिवसाचे आहेत. आणि खाण्याचं म्हणलं तर तुमचं
तसं स्वस्त आहे, पण तुम्ही जेव्हा कुठं जॉबमध्ये लागता किंवा काय करता तर तुम्हाला ते जॉब मध्ये तुम्हाला जेवण प्रोव्हाइड करतात. आणि तसं बघायला गेलं तर थोडा जॉब सर्चिंगसाठी आहे, अवघड आहे, पण शोधलं तर तुम्हाला मिळून जाईल. की तुम्हाला या जॉब सिकर बद्दल काही म्हणजे माहिती नसेल आणि तुम्ही कुठले व्हिडिओ बघून जर येत असेल तर तुम्ही या गोष्टी, या जॉब सिकर बद्दल थोडंसं म्हणजे थोडं जरा जास्त रिसर्च करून इकडे आला तर तुम्हाला त्याचा फायदा आहे. कारण की मला फक्त या जॉब सिकर बद्दल माहित होतं, पण जेव्हा माझा विजा लागल्यानंतर मी इथं जेव्हा आलो तेव्हा नवीन असल्या कारणाने मला इकडच्या काही गोष्टी आणि इकडची लँग्वेज, मेन म्हणजे लँग्वेज, त्या गोष्टीचा थोडा प्रॉब्लेम होतो आणि लवकर त्या गोष्टी कळत नाहीत. काय कारण की ते लोक प्रत्येक गोष्टीचा फायदा घेणारे आहेत. तर त्यानुसार तुम्ही त्याचा अभ्यास करून तुम्ही या जॉब सिकर विजा अप्लाय करा. पण तुमचं काम लवकरात लवकर होईल यासाठी जॉब सिकर विजा हा बेस्ट ऑप्शन आहे. तर जॉब सिकर विजा बद्दल माहिती. जर तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये तुम्ही याबद्दल त्याची प्रतिक्रिया देऊ शकता. आणि तुम्हाला जर आवडला असेल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सबस्क्राईब